वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक व विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले। यशवंत विद्यालय येथे प्राचार्य स्मिता ढोकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी गावातील माजी सरपंच नितीन चंदनखेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, वसंतराव कोडापे व आदी उपस्थिती होती। अल्लीपूर ग्रामपंचायत मध्ये प्रशासक तुषार जोगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय दिवटे, गावातील प्रमुख मान्यवर म्हणून माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे, माजी सरपंच प्रभाकर फटिंग, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम साखरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव ढगे, माजी उपसरपंच विजय कवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बच्चू वाटखेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य हारून अली, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे अल्लीपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण ठाणेदार प्रफुल्ल डाहुले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळेस पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंदिरा गांधी विद्यालयामध्ये वामनरावजी खोडे संस्था सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व गावातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बँक शाखा अल्लीपूर येथे ध्वजारोहण मनोज शाहू, भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सेंट जॉन स्कूलमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमासाठी अतुल्य सिस्टर, अर्शिता सिस्टर व फादर्स यांची उपस्थितीमध्ये फादर यांनी ध्वजारोहण केले। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर।